नमस्कार, मी विनीत मोरे, आपला माणूस VM यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। नवीन विषय, नवीन संकल्पना, नवीन ठिकाण। तर आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 मुलाखती ही नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेत बदलापूरकरांसाठी किंवा बदलापूरच्या बाहेरच्या आपल्या नागरिकांसाठी, सबस्क्रायबर्ससाठी। आणि त्याच माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्रियांच्या मुलाखती घेत असतो। त्या क्षेत्रात त्या स्त्रियांची काय संघर्ष आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना किती संघर्ष करावा लागला, किती अडचणी आल्या आणि त्या लोकांना काय नवीन काय ना काही तरी देण्याचा प्रयत्न करतात, हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपल्या आजच्या पाहुण्या आहेत शैलजा वालावलकर। ह्या एक शेतकरी आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे शेतकरी जर जगला तरच आपण जगू। शेतकऱ्यांनी जर शेती पिकवणं जर सोडलं तर खरंच आपल्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, एवढंच महत्वाचं आहे। आणि आजकाल शेतकऱ्यांना जी किंमत मिळायला पाहिजे ती किंमत मिळत नाही, बाजारभावामध्ये पण किंमत मिळत नाही, हे तितकंच खरं आहे। तर नक्कीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांबद्दलची आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करू। आणि ताई एक शेतकरी कुटुंबीय आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच माध्यमातून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की शेतकऱ्यांची व्यथा काय आणि शेतकरी एक व्यावसायिक देखील आहे आणि तो कसा पुढे जाऊ शकतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत। तर माझा पहिला प्रश्न असेल की प्रवास कुठून सुरू झाला? ॲक्च्युली माझे आई आणि वडील दोन्ही शेतकरी कुटुंबातले आणि शेतीविषयक चर्चा नेहमी आमच्या घरात असायच्या। माझ्या वडिलांचं शेतीवर महाभयंकर प्रेम होतं, म्हणजे त्यांना शेती हा एक आवडीचा विषय होता ज्याच्यावर ते तासनतास बोलू शकायचे। त्यावेळेला त्यांचे बरेच असे हे होते की इच्छा होत्या की पुढे जाऊन त्यांना शेतीमध्ये बरंच काही करायचं आहे, पण ते शेती ही बिना पैशाची होऊ शकत नाही। माणूस पैरे लावावे लागतात, त्याच्यानंतर बऱ्याच बियाणं त्याच्यासाठी खर्च येतो। मग त्यावेळेला त्यांच्या तुटपुंज्या पगारामध्ये शेती व्हायची नाही, पण ते नेहमी डिस्कस करायचे माझ्याशी की नाही आम्हाला शेतीमध्ये काहीतरी नवीन करायचं आहे। आणि तेच मी डोक्यात ठेवलं होतं आणि जेव्हा माझं MBA कंप्लीट झालं तेव्हा मी विचार केला की नाही आता या गोष्टीला आपण व्यावसायिक रूप द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी शेती ही प्रामुख्य करून करायला पाहिजे। आणि मग मी 2007 साली ऑर्किडच्या लागवडीसाठी कणकवलीमध्ये शिवडावमध्ये 2.5 एकर जमीन घेतली आणि तिथे ऑर्किड लावायला सुरुवात केली। आणि कालांतराने माझ्याकडे 28 ऑर्किड जे होते त्याच्यात आणखीन हायब्रिड करून मी अजून 32 ऑर्किड्स त्याच्यात लागवड केली। त्याच दरम्यान मला फिश फार्मिंगमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून मग फिश फार्मिंगसाठी माझं जे राहतं घर होतं ते गहाण टाकून पैसे उचलून टायगर प्रॉन्स कल्टिवेशनचा प्रोजेक्ट टाकला होता। बेसिकली हा प्रवास असा चालू झाला की मला शेतीमध्ये काहीतरी करायचं आहे आणि त्याला व्यावसायिक रूप द्यायचं आहे, बरोबर, म्हणून त्या व्यावसायिक दृष्टिकोनातनं शेतीकडे माझा कल चालू झाला। तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं। तर माझा अजून एक प्रश्न असेल तुम्हाला की आता तुम्ही आपला व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी काहीतरी आपली चर्चा चालू होती आणि त्या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतःच एक ऑर्गनायझेशन तयार केलंय आणि त्याच माध्यमातून काय तुम्ही प्रोडक्ट्स देखील मॅन्युफॅक्चर करत असतात आणि लोकांना काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतात। तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा। ओके, माझे शेतीचे प्रोडक्ट स्वतःचे आहेत, जसे आमचं तूप आहे त्याच्यामध्ये देशी गाईचं आणि गीर गाईचं हे दोन्ही प्रकारची तुपं आमच्याकडे बनतात। शिवाय मध आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले हे बनवले जातात आणि ते ताजे बनवले जातात। म्हणजे एखाद्याने आम्हाला समजा सांगितलं की आम्हाला एखादा प्रकारचा मसाला हवा आहे तर आम्ही त्यांनी सांगितल्यानंतर फ्रेश त्यांना बनवून देतो। 10 दिवस मागू नका म्हणून सांगतो, 10 दिवसांनी तुमचे प्रॉडक्ट तुमच्याकडे येतील, पण ते फ्रेश बनवून येतील। हा कन्सेप्ट आमचा आहे की आम्ही लोकांना फ्रेश देतो। त्यासाठी टाइम गॅप असतो 10 ते 12 दिवसाचा, पण आम्ही फ्रेश बनवून देतो। आम्हाला मोठा वर्ग नको आहे, पण जो आहे तो खाणारा म्हणजे खाबूगिरीसाठी हे असलेला म्हणजे चांगलं चोखंदळ असलेला असा वर्ग हवा। तर आमच्याकडे जे काही प्रॉडक्ट आहेत ते आम्ही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे शेअर करत असतो, पण मृगाफ आमचा मेन कल जो आहे तो सेंद्रिय शेतीकडे। बरोबर। आज
रासायनिक शेती करून बऱ्याच जीवाला धोका आमंत्रित करण्यापेक्षा सेंद्रिय सेवन करून चांगलं जीवन जगणं केव्हाही चांगलं. बरोबर. तर या दृष्टिकोनातनं आम्ही सेंद्रिय शेतीचा प्रमोट करतो. आणि हे प्रमोट करण्यासाठी एक स्वार्ट ट्रेडिंग नावाची एक संस्था आहे जी आशा रॉड्रिग्स नावाच्या प्रोप्रायटर चालवतात. त्या स्वार्ट ट्रेडिंगचा मेन उद्देश हाच आहे की भारतामध्ये जे गरीब शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे चांगली पिकं येतात, बरोबर, किंवा अशा गृहिणी आहेत ज्यांच्या हाताला सुंदर चव आहे, म्हणजे जे मसाले चांगले बनवतात त्या प्रदेशातले, म्हणजे भारतातला. आता आज आमच्याकडे असा गट आहे की आम्हाला जर सांबार पावडर, रसम पावडर अशा ज्या साऊथ इंडियन क्युझिन्स आहेत, साऊथ इंडियन मसाले आहेत, ते जर असेल तर आम्ही तिकडच्या गृहिणींना ते सांगतो. कारण त्या गृहिणींना प्रत्येक गोष्टीची मात्रा बरोबर माहिती असते, बरोबर, जे आपल्याकडची लोक सांगूनही चांगलं बनवू शकत. बरोबर. मग त्या प्रदेशातल्या गृहिणींना आम्ही तो मान देतो की तुम्ही ते बनवा आणि आम्ही तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतो की जेणेकरून समजा इकडचे साऊथ इंडियन लोक जे नोकरी करणारे आहेत त्यांना मसाले तयार करायला वेळ नसतो, तर त्यांना जी ऑथेंटिक चव हवी असते ना ती त्यांना केरळातनं, तामिळनाडूमधनं, आंध्रातनं मिळते. राजस्थानी लोक आहेत, गुजराती लोक आहेत, तर त्यांना त्या प्रदेशाचं चांगलं ते खायला मिळावं या हेतूने स्वार्ट ट्रेडिंगची स्थापना झाली. आणि मृगा फार्मचे स्वतःचे प्रॉडक्ट हे सुद्धा सेंद्रियच आहेत. बरोबर. आम्ही बाकायदा बाजारात उतरवताना किंवा बाहेर एक्सपोर्ट करताना जसे आमचे काही पदार्थ असे आहेत जे आज दुबई म्युन्सिपाल्टीने अप्रूव्ह केलेले आहेत. त्याच्यामध्ये तूप आहे, हळद आहे, ऑर्गॅनिक हळद आहे, मध आहे आणि बार्बेक्यू सॉस आहे, चिकन पिकल आहे, गोव्याचं जे ऑथेंटिक मानलं जातं चिकन पिकल ते आहे, आणि चिली पावडर, या ज्या गोष्टी आहेत, मसाला, लाल मसाला, हे दुबई म्युन्सिपाल्टीने अप्रूव्ह केलेले आहेत मृगा फार्मचे प्रॉडक्ट. असेच आम्ही काही शेतकऱ्यांचे प्रॉडक्टही अप्रूव्ह करून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न, आणि त्याच दृष्टिकोनातून स्वार्ट ट्रेडिंगची फॉर्मेशन झालेली आहे, निर्मिती झालेली. अच्छा, तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. तर माझा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या कॉन्सेप्ट सांगितली, ऑर्गनायझेशन कसं काम चालतं हे सांगितलं. मला अजून एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेती केली जाते, पण लोकांना आता क्वालिटीपेक्षा क्वांटिटी आणि पैसे कसे वाचतील ह्याच्याकडे जास्त कल आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं काय, पैसा वाचवण्यापेक्षा ना पैसा वाढवता कसा येईल ते बघावं. बरोबर. आज तुम्ही पैसा वाचवायला जाल आणि उद्या डॉक्टरांना तो द्यावा लागेल. त्याच्यापेक्षा आहे त्या ठिकाणी जरी तुम्हाला सेंद्रिय शेती आहे ना ही थोडीशी महागच पडते, कारण त्याच्यासाठी कष्ट जास्त लागतात, कारण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरत नाही. जे आहे ते अगदी नैसर्गिक असतात तेच वापरतात, जसं कावडंग म्हणजे गाईचं शेण, बरोबर, गाईचं मूत्र म्हणजे गाईचं मूत्र जे असतं ते वापरतात, गोमूत्र ते वापरतात, मग ह्या किंवा गांडूळ खत वापरतात, वर्मी कंपोस्ट वापरतात, कोकोपीट वापरतात. हे सगळे ना निसर्गाने दिलेली जी खतं आहेत ना किंवा निसर्गाच्या पासून मिळालेली जी खतं आहेत ना त्याचा वापर करून केला जातो. त्याच्यासाठी कष्ट जास्त लागतात आणि म्हणूनच ते चांगले असतात आरोग्यासाठी, म्हणून त्याची किंमतही तशीच असते. आज केमिकलने भात शेती होते तेव्हा 1 काडीचा 2 काडीचा किंवा 3 काडीचा असा भात लावला जातो. जेवढं तुम्ही तुमचं प्रोडक्शन वाढवता, जेवढे तुम्ही तुमची शेती जास्त वाढवता, त्या मानाने त्यांना त्यांची खताची गरज असते, ती भागवावी लागते. तुम्ही रासायनिक खत वापरलेत ना तर त्याच्यातले सगळे रासायनिक गुणधर्म तुमच्याकडे येतात. बरोबर आहे. आणि ते गुणधर्म तुम्ही सेवन करता, बरोबर, आणि ते तुमच्या शरीराला हानिकारक आहे. मग उद्या जे तुम्ही साठवून ठेवलेले पैसे आहेत ते डॉक्टरांना देण्यापेक्षा तेच आता तुम्ही वापरून जर सेंद्रिय ज्या गोष्टी आहेत त्याचं सेवन केलं तर त्याचा तुमच्या शरीरालाच फायदा होतो. बरोबर. अर्थात शरीराचं आरोग्य हे फक्त सेवन या आपण जे गोष्ट सेवन करतो त्याच्यावरच अवलंबून नसतं, ते इतर गोष्टीवरही अवलंबून असतं. जसं तुम्ही केमिकल खाता ना तर तुमचं केमिकल युक्त पदार्थ खाता ना तुमचा तामसी भाव सुद्धा वाढत जातो.
ही पण एक गोष्ट आहे जी लोकांना समजत नाही, किंवा लोकांना त्याच्या पाठीमागच्या भावना की तुम्ही सेंद्रिय का खायला पाहिजे, ऑर्गॅनिक का प्रमोट करायला पाहिजे हे त्यांना कळत नाही. कारण त्याच्यातनं वाढत जाणारा तामसी भाव आहे ना, तो त्या केमिकलमुळे वाढत जातो. तर म्हणून मी स्वतः हे करते की सेंद्रिय जेवढं होईल तेवढं सेंद्रिय खाण्याचा प्रयत्न करायचा. आता या धकाधकीच्या जेवढा सेंद्रिय मिळेलच असं काही गॅरंटी नसते, पण तरी काही गोष्टी जसे तूप आहेत, मध आहे, हे सेंद्रिय पद्धतीने जे केलेलं आहे किंवा पारंपरिक ट्रॅडिशनल पद्धतीने केलेलं आहे, कुठल्याही मशीनचा वापर न करता कोल्ड प्रेस ऑइल केलेलं आहे, त्या गोष्टीचा जर वापर केला ना तरी बऱ्याच प्रमाणात तो आरोग्यासाठी उपयोगी आहे. म्हणून ऑर्गॅनिक माझं स्वतःचं म्हणणं आहे की तुम्ही ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे. येस. अच्छा, तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आपण ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे, जे नैसर्गिक मिळतंय खतापासून, कारण त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होतात आणि आपल्याला सारखं डॉक्टरवारी करावी लागते. हे खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलेलं आहे. आता त्यासाठी सेंद्रिय जे खतं वापरून लागवड केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खाल्ल्या पाहिजेत. योग्य म्हणजे आपल्या वेदामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे बनवलेले तूप, मध या गोष्टीचं सेवन जर रेग्युलर याच्या जीवनामध्ये केलं तर त्याचा उपयोगच होतो. अच्छा, तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. तर माझा अजून एक प्रश्न की गव्हर्नमेंटकडून लोकांना आता फुकट धान्य वगैरे मिळतं आणि त्याच्यामुळे लोक शेतीकडे वळत नाहीत. तर भरपूरशा लोकांनी शेती सोडली आहे, अक्षरशः काहींनी ठेवली आहे, काहींनी सोडून दिले. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, जेव्हा सरकार एखादी योजना राबवताना त्याच्या पाठी त्यांचा हेतू असतो की तळागाळातल्या लोकांना, ज्यांच्याकडे जमिनी नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे कमवण्याचं काही साधन नाही, अशा लोकांना त्या योजनेचा लाभ व्हावा. पण समाजामध्ये मानसिकता काय आहे की फुकट तेवढं पौष्टिक, ही मानसिकता लोकांच्या मध्ये आहे. आणि त्यामुळे जेवढं आपल्याला फुकट मिळेल ते आपण असं हे करावं, ही त्यांच्यामध्ये असलेली भावना वाढीला लागते. आज जर तुम्ही बघाल तर कोकण, गोवा जे कोस्टल एरिया आहेत त्याला देवाने भरभरून दिलेलं आहे. तिथे जमिनी चांगल्या आहेत, मातीचा पोत चांगला आहे आणि तिथे कुठलंही धान्य तुम्ही पेरलात तरी त्याच्यातनं सोनंच उगवणार. बरोबर. हा असा सिनारिओ पूर्ण कोकण आणि गोव्यामध्ये आहे. पण तरीही सरकार सरकार या ज्या गोष्टी देत आहे ते आपण घ्यायचा की नाही याची सारासार बुद्धी तर माणसाला स्वतःला असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ते सरकार देत आहे तर त्या दिलेल्या गोष्टीचा चांगला वापर करून आपणही आपलं कसं वाढवावं. बरोबर. वाडवडिलांनी ठेवलेल्या जमिनी आहेत किंवा स्वतः कमवलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनीचा योग्य वापर कसा करावा, हा जो सारासार विचार आहे ना, हो ज्याने त्याने करायला हवा. प्रत्येक वेळेला सरकारला दोष देणं की सरकारने ही योजना केली म्हणून लोक बसून खातात, तर हे चुकीचं आहे. बरोबर. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची असं मते हवीत, तुमचे स्वतःचे असे विचार हवेत. सरकार जेव्हा योजना राबवतं ना, त्यांनी ही राबवलेली योजना चुकीची आहे असं म्हणणार नाही, त्यांनी ती तळागाळातल्या लोकांसाठी केलेली. ज्यांच्याकडे काही जमिनी नाही आहेत, जे दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतायत तरी त्यांना योग्य तो भाव मिळत नाही आहे किंवा योग्य ते म्हणजे खंडाला देणं असं म्हणतात, राबण्यासाठी दुसऱ्याला दिलेली आहे पण त्या खंडामध्येच सगळं जात असेल तर त्यांना काही मिळणार नाही. किंवा कोणीतरी असं मजूर म्हणून काम करत असेल तर त्याला योग्य तो मोबदला मिळत नाही. मग त्या लोकांसाठी ही सरकारने योजना केलेली आहे. आता लोक त्याचा दुरुपयोग करतात तर ही लोकांची सारासार बुद्धी आहे. बरोबर. सरकार हा संकुचित विचार करत नाही असं माझं तरी मत आहे. कारण कुठल्याही गव्हर्नमेंटला लोकांना, कुठल्याही सरकारला लोकांनी बसून खावं ही त्यांची इच्छा नसते. बरोबर. कारण ही जर इच्छा झाली तर त्यांचा रेव्हेन्यू वाढणार नाही. बरोबर. सरकारला आपला रेव्हेन्यू वाढवायचा असेल तर प्रत्येकाने काही ना काहीतरी करणं महत्वाचं आहे. देशाच्या एकूण अर्थार्जनामध्ये हातभार लावण्याचं महत्व आहे, ते जरुरी आहे, प्रत्येकाने लावला पाहिजे. जसं सैनिक सीमेवर लढतात बरोबर तसं शेतकऱ्याचं काम आहे, त्याने शेती करायलाच पाहिजे. फुकट मिळत आहे म्हणून बसून खाणं ही केव्हाही चूक. मग त्याच्यासाठी सरकारला का दोष द्यायचा. बरोबर.
सरकार जेव्हा योजना राबवते ना, प्रत्येक योजनेचा आपण लाभ कसा घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. जसे शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही योजना आहेत, त्या योजनाचा भारतामध्ये एक गोष्ट आहे, सरकारी योजनांचा पाठपुरावा करावा लागतो, तुमचा वेळ घालवावा लागतो, सगळ्या गोष्टी सहज शक्य नसतात. बरोबर. पण तुम्हाला जर ते योजना हव्या आहेत तर त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही सरकारने त्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे आणि तुम्ही मेहनत करायला पाहिजे. म्हणजे सरकारने काय विचार करायला पाहिजे की ह्या योजना लोकांना पर्यंत पोहोचतील कशा. काही योजना या मधेच गायब होतात. काही योजनांचा लाभ आहे ना तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. बरोबर. मग ह्या गोष्टीमध्ये सरकारने लक्ष घालायला पाहिजे आणि त्या योजना आपल्याला कशा राबवता येतील किंवा आपल्याला कशा घेता येतील, त्याचा बेनिफिट कसा घेता येईल हे शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत करण्याची तयारी पाहिजे. त्या गोष्टीवर जर तुम्ही नियंत्रण ठेवलात ना की आपल्याला काय करायला पाहिजे, दुसऱ्याला दोष देणं ना हे सहज शक्य असतं. बरोबर. आपण त्याच्यातनं त्याचा फायदा कसा करून घेतो हे ज्याचं त्याने विचार करायला पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी ठेवलेली जमीन आहे, आपण कमवलेली जमीन आहे, ती फक्त जमीन लावायची म्हणजे माडं बिडं लावायची, झाडं लावायची, आंबे लावायचे, काजू लावायचे आणि बसून खायचे तर असं होत नाही. प्रत्येक गोष्टीचा हा बाय प्रोडक्ट असतो. काजू लावलं तर काजूचे बाय प्रोडक्ट आहे, त्याच्यातनं तुम्ही कमवा. बरोबर. आंबा लावलात त्याचे बाय प्रोडक्ट आहे, त्याच्यातनं तुम्ही कमवा. कमवायचं कसं आणि वाढवायचं कसं हा तुमचा दृष्टिकोन आहे. बरोबर. बसून खायचं की कमवून खायचं हाही तुमचा दृष्टिकोन आहे. बरोबर. तो तुम्ही दृष्टिकोन बदललात ना तर कोणाला हे करायची गरज नाही लागणार, ब्लेम करायची गरज नाही लागणार, असं माझं मत आहे वैयक्तिक. कारण मी सगळ्या योजनांचा फायदा घेते आणि जिथे फायदा मिळत नसेल ना तिथे मी स्वतः कष्ट करते आणि त्याच्या पाठी जाते की मला ही गोष्ट करायची. मग त्याच्यासाठी आजही सरकारने शेतकऱ्यांसाठी काही अशा योजना राबवल्या आहेत जिथे तुम्हाला कुठल्याही शेतीसाठी लागणारा आर्थिक पाठबळ हे सरकारकडनं मिळतं. अनुदान माझं म्हणणं आहे, अनुदान हा प्रकार दान आणि अनुदान हे कधी घेऊ नये. बरोबर. माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की तुम्ही बियाणं जिथे माफक दरामध्ये मिळतं हे चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी कृषी विद्यापीठांकडनं मिळतं चांगल्या सकस बियाणं, ते वापरावं. किंवा सरकार काही योजना राबवेल, अनुदान देईल, ह्या गोष्टीवर राहू नये. सरकार तुम्हाला जर कर्ज देत असेल तर त्या कर्जात ते जे तुम्हाला कर्ज मिळतं त्याचा योग्य तो विनियोग करायचा. कर्ज सरकार माफ करेल याच्यासाठी हे करत बसायचं नाही, वाट बघत बसायची नाही. तुम्हाला पैसा मिळाल्यानंतर तो योग्य ठिकाणी कसा गुंतवायचा आणि योग्य मार्गी कसा लावायचा याच्यासाठी प्रयत्न करायचा. आणि त्यातूनही अपयश आलं तर मग तुम्ही सरकारकडे मागितलं तर वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही काही न करता सरकारकडनं जेव्हा मागता ना तेव्हा तुमचे काही तुम्ही एफर्ट्स टाकत नसता आणि तुम्ही फक्त लोकांनी आपल्याला मदत करावी. बरोबर. म्हणजे आजकाल तर म्हणजे काय म्हणतात ते अपंग लोक सुद्धा दुसऱ्याची मदत घेत नाहीत. बरोबर आहे. तेही स्वतःच्या पायावर स्वावलंबी होतात. मग तुम्हाला जर देवाने सगळं व्यवस्थित दिलेलं आहे तर तुम्ही लोकांकडनं मदत मागायची का? बरोबर. जर ते कमी पडत असेल ना तर ठीक आहे, सरकार तुमच्या पाठी आहे. पण सरकारी योजनांचा उपयोग कसा करून घ्यायचा ना हे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे. ते एकट्याचं काम नाही आहे. योजना आल्या की त्या योजनांचा पाठपुरावा कसा करायचा, त्या योजना आपल्यापर्यंत आणून जेव्हा येत नसतील ना तेव्हा आणाव्या लागते. त्या आणून त्याचा ग्रुप शेतीमध्ये कसा त्याचा उपयोग करायचा. ग्रुप शेती ना हे सगळ्यात चांगला कन्सेप्ट आहे माझ्या दृष्टिकोनातून. जेव्हा सगळे शेतकरी एकत्र येऊन एखाद्या गोष्टीवर काम करतात ना तेव्हा त्याचे रिझल्ट खूप चांगले असतात. आज गोव्याचा एक शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये म्हणजे मी त्या ग्रुपची मेंबर आहे. त्या ग्रुपमध्ये सगळेजण आपापले प्रॉडक्ट्स टाकत असतात, आपल्याकडे असणाऱ्या योजना टाकत असतात. ते काही टेक्निकल म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करत असतील तर ते टाकत असतात. एकाने केलेली टेक्नॉलॉजी दुसरं आपण अप्लाय कसा करू याच्यावर विचार करतात. गोव्यातला शेतकरी त्या मनाने खूप प्रगल्भ विचार आणि माझं म्हणणं आहे की आज प्रत्येक शेतकऱ्यांनी तसं केलं ना तर या अनुदानाची गरजच पडणार नाही. आज तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा बघाल ना तर शेतकरी हा स्वावलंबी आहे, कुठल्याही अनुदानाचा हे नाही आहे.
बरोबर. त्याला असं वाटत नाही की मला सरकारने अनुदान द्यावं. स्वतःचे चांगल्या प्रकारची शेती करतात. आज इस्रायल म्हणा, आता तर दुबई सुद्धा शेती प्रधान होण्याच्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने विचार करतायत. तर भारत तर शेतीप्रधान देश आहे. मग त्यांनी शेतीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांनी मला फुकट मिळावं ही आशा धरणं फार चुकीचं आहे. मला एक शेतकरी म्हणून मला असं वाटतं, म्हणजे माझा हा स्वतःचा वैयक्तिक मत आहे. बरोबर. आता सरकारने अनुदान लागू केलं आहे तर सरकारकडनं ते लोकांपर्यंत पोचावं हे पण माझी मागणी आहे. की समजा जर काही अशा स्कीम्स असतील ज्याने शेतकऱ्यांचं भलं होत असेल तर त्या स्कीम आहे ना मध्येच गुंडाळल्या न जाता सरकारने लक्ष घालावं की ते तळागाळापर्यंत जातील. बरोबर. त्या तळागाळापर्यंत जात नाही हाच एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून प्रॉब्लेम होतो. बाकी काही असं हे नाही आहे की सरकारने लोकांना लोक बिघडवायला आजूबाजूला बसलेलीच असतात. बिघडायचं की नाही हे आपल्या हातात आहे. चिखल आजूबाजूला असतं तरी कमळ उगवतच की नाही. बरोबर. तो विचार करतो का बाजूला बेडू काय नाही, तो विचार करतो काय मला उमलायचं आहे, मग मी बाजूला चिखल असला तरी उमलणार. तसंच शेती करताना तुमच्याकडे जमीन आहे, शेतीसाठी करण्याची तयारी असेल तर तुम्ही शेती करणार. तुमची तयारीच नसेल की मला सरकार देईल मी त्याच्यावर जगेन, हे जर तुमचं मत असेल ना तर त्याला कोणीच काही करू शकणार नाही. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि सरकार कडून जर आपल्या योजना येत असतील तर त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण काय मुख्य मुद्दा असाच असतो की तो तळागाळापर्यंत पोहोचत नाही. बरोबर. म्हणजे गुंडाळला जातो. ही एक शोकांतिका आहे, भारतातली शोकांतिका आहे. भारताच्या बाहेर मी बघितलेलं नाही असं. मी भारतातली शोकांतिका आहे ते तळागाळापर्यंत पोहोचत नाही. आज जर तुम्ही बाहेर गेलात ना आणि बघितलं तर शेतीला प्राधान्य देण्यासाठी किंवा शेती प्रमोट करण्यासाठी अगदी डेझर्ट लँड मध्ये सुद्धा पूर्ण दुबई म्हणजे पूर्ण डेझर्टेड लँड आहे तरी पण तिथे लोक पुढाकार घेऊन करतात. अगदी तिथले सर्व सुद्धा त्याच्यात लक्ष घालतात की नाही आज हे केलं पाहिजे. बाहेरच्या लोकांना प्रमोट करतात आमच्याकडे या आणि शेती करा. पण ते तशा प्रकारचं हे भारतामध्ये दिसत नाही. योजना या पहिल्यापासून दुसऱ्या पायरीपर्यंत येतात, तिसऱ्या पायरीच्या नंतर कुठे जातात सोन्याची किंमत नाहीये असं होतं ते. अच्छा. म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो सगळ्या सगळ्यांना लागू होतो. सगळ्या गव्हर्नमेंट क्षेत्रांना लागू होतो. खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलं की आपण व्यवसाय कसा केला पाहिजे. शेतकरी जरी असलो तरी शेतीला व्यावसायिक रूप कसं देता येईल हे ताईंनी सांगितलं. अजून एक गोष्ट आहे जी कुणालाच माहिती नाहीये की ताईंना मराठी व्यतिरिक्त पण इतर देखील भाषा येतात आणि त्या आउट ऑफ इंडिया देखील जाऊन आलेल्या आहेत. तिकडे देखील त्यांच्या प्रोजेक्टसाठी त्यांचे अप्रुव्हल पेंडिंग आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं असं आहे की आपल्याला एखादी गोष्ट करायची असं ठरवलं ना की आपण ते सहज शोधत जातो की आपल्याला काय करायचंय, कुठे करायचंय, कशा प्रकारे करायचंय. तर मी जेव्हा पहिल्यांदा दुबईला गेले होते तेव्हा अशा काही लोकांची भेटीगाठी झाल्या होत्या की म्हणजे तो एक नशिबाचा भाग पण असतो की तिथे माझ्या शेतीच्या संदर्भात काही लोकांच्या लायकिंग्स होत्या. त्या लायकिंग्समध्ये त्यांनी सांगितलं की असे काही प्रोजेक्ट आहेत बाहेर तर ते तुम्ही करण्यासाठी इंटरेस्टेड आहात का. मी त्याच्यात इंटरेस्ट दाखवला की नाही आपल्याला जर काही करता आलं म्हणजे त्या क्षेत्रामध्ये, कारण हाच माझा आवडीचा विषय आहे. बरोबर. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये अजूनही भारताबाहेर सुद्धा काही करायला मिळालं तर ते करण्याची इच्छा आहे. भारतातही करण्याची इच्छा आहे. काही प्रोजेक्ट बाहेरचे आहेत ते त्याच्यावर काम सुरू आहे. बघूया कशा प्रकारे करतो. तुम्हाला किती भाषा येतात साधारण? मी जर्मन आणि फ्रेंच एका वेळेला शिकले होते. फ्रेंच ही सिमिलर टू थोडी फार इंग्लिशचीच आहे. जर्मन थोडीशी टफ आहे आणि वेगळी आहे, पण जर्मन मधलं जे वाङ्मय आहे ते खूप छान आहे. अच्छा. त्याचं ग्रामर चांगलं आहे. म्हणजे प्रत्येक भाषेचं ग्रामर चांगलंच असतं, त्याच्याबद्दल काही हे नाही. व्याकरण हे सगळ्यामध्ये चांगलं असतं, पण जर्मन भाषेमध्ये जे लिटरेचर आहे ना ते खूप चांगलं आहे कम्पॅरेटिव्हली. मला ते जास्त आकृष्ट करतं म्हणून मी जर्मन शिकले होते.
आणि हिब्रू ही भाषा म्हणजे ॲक्च्युली इस्रायलला जे शेती प्रकल्प चालतात तर कधीही माणूस आपल्या भाषेमध्ये ना जास्त खुलतो. बरोबर आहे. म्हणून तिकडे जाऊन मला जेव्हा ती टेक्नॉलॉजी शिकावी असं वाटलं तेव्हा मी हिब्रू भाषेचे पहिल्यांदा अध्ययन केलं की बाबा मला हिब्रू म्हणजे त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी व्हायला. आणि माणूस आपल्या भाषेमध्ये जास्त कनेक्ट होतो. अच्छा. जसं आता मराठी बोलताना जो आनंद मिळतो किंवा कोकणी बोलताना जो आनंद मिळतो तो इंग्लिश बोलताना नाही मिळत. बरोबर आहे. तसं किंवा हिंदी बोलताना नाही मिळत. शेवटी ती आपली मातृभाषा आहे. म्हणजे आता हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये घेतला असता इंटरव्ह्यू ना तर 10 वेळा मला विचार करायला लागला असता की काय बोलावं, कारण मराठी काय अशी भाषा आहे ना ती वळावी तशी वळते. बरोबर आहे. तसं प्रत्येक भाषेचं एक सौंदर्य असतं, तसं जर्मन भाषेचं सौंदर्य आहे. हिब्रू हे मेन शिकले कारण मला तिकडची टेक्नॉलॉजी ना त्यांच्या ह्याच्यात ना, आणि ती लोक असं आपलं ते राखून बोलत नाही. जेव्हा एखाद्या काय म्हणतात त्याला टेक्नॉलॉजी जेव्हा बोलायची असते ना किंवा ते कशा प्रकारे करतात तर ते हातचं राखून बोलत नाही. बरोबर आहे. ते खुलून बोलतात की आम्ही हे अशा प्रकारे करतो. म्हणजे अगदी टोमॅटोमध्ये सुद्धा 4-5 व्हरायटी ग्रो करायच्या तर ते कशा प्रकारे करायच्या, अगदी छोट्या स्पेसमध्ये कशा करायच्या, व्हर्टिकल फार्मिंग मध्ये कशा करायच्या, ह्याच्यावर त्यांचं बरंच आरंडी चालू असते. त्यामुळे मला असं वाटतं की ते शिकून घ्यायला पाहिजे होते. त्यामुळे तेही मी शिकले, पण जर्मन आणि फ्रेंच एकदम शिकले होते. हिब्रू ही मी 4 महिन्याचा गॅप देऊन शिकले. तर ती जरा थोडीशी टफ आहे. आणि मराठी हिंदी तर येतेच. मराठी येते, हिंदी येते, गुजराती वाचता येतं आणि इंग्लिश, गुजराती थोडं बोलताही येतं, इंग्लिश येतं. आणि इंग्लिश तर काय मस्ट आहे आजकाल. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय लेवलला जेव्हा तेव्हा हा काही हे नसतो, पण मी इंग्लिशमध्ये जास्त कम्फर्टेबल नसते. बरोबर. कारण म्हणजे टोटली 3-4 आणि ह्या 3. आणि बेंगॉली आहे ना ती बोलता येते, पंजाबी येते. म्हणजे साधारणतः 7-8 भाषा तुम्हाला. पंजाबी येते म्हणजे काय, माझे पंजाबी फ्रेंड्स खूप आहेत. अच्छा. तर त्यांचं बोलतानाच ते खूप फ्रेंडली असतात, त्यामुळे त्यांच्या भाषेत सुद्धा ते खूप खुलतात. त्यामुळे त्यांच्याशी त्या भाषेत कम्युनिकेट. बेंगॉली मला लिटरेचर आवडतं म्हणून मी शिकले होते, पण मला बोलता येते, लिहिण्याचं येत नाही. बरोबर. म्हणजे टोटली 7 ते 8 भाषांचा आपल्याला अभ्यास आहे असं आपण बोलू शकतो. अभ्यास आहे म्हणजे बोलता येतं मला. काय त्याच्यातलं सगळं, गुजराती मला वाचता पण येते, बोलता पण येते, पण बेंगॉली बोलता येते, वाचता येत नाही. तर खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही मलाही. कारण काय तुमच्यासारखे तरुण पिढी ना जेव्हा शेतीबद्दल बोलते ना मला खूप आनंद होतो. कारण मला स्वतःला म्हणजे माझ्या वडिलांचं जेव्हा बोलायचे ना तेव्हा ते असे खूप खुलायचे. म्हणजे ते बोलत असताना ना त्यांना कशाचं भान नसायचं. बरोबर आहे. आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जायचो ना ते त्यांच्या मित्रांबरोबर बाहेर जायचे फिरायला. परत येताना ना ते एकटे माझ्या बरोबर असायचे आणि मी बहुतेक वेळा त्यांच्या बरोबर असायचे. मग ते अशा गावच्या गोष्टी करायचे. मग गाई म्हशी, भात लावणी, कापणी. तेव्हा मला वाटायचं की तेव्हापासूनच मला वाटायचं की शेती आहे ना हा निखळ आनंद देणारा व्यवसाय आहे. आता त्याला व्यावसायिक रूप देणं हे थोडंसं कठीण जातं, पण अशक्य नाही. काही रॉकेट सायन्स नसतं. ते करायला लागलं की आपोआप होतं. आज कुठलीही गोष्ट ना आपण करायला लागतो ना तेव्हा जड असते, एकदा करायला लागली की ती आपोआप सोपी होते. तर खूप चांगल्या पद्धतीने ताईने आपल्याला सांगितलं आणि शेतीचं महत्व सांगितलं. कारण आपण जर बघाल तर आपला देश असू द्या किंवा आपलं राज्य असू द्या, जर ह्या देशातून किंवा आपल्या राज्यातून शेतकरी शब्द जरी काढला तरी आपला भारत देश किंवा आपलं राज्य पूर्ण होणार नाही. इतकं महत्व आपण शेतीला देणं गरजेचं आहे, जे आजकाल दिलं जात नाही. ही शोकांतिक आहे. पण नक्कीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेती करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देऊ. आणि काही मदत जर लागली तर आपल्या ह्या व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये ताईंच्या नावासकट ताईंचा मोबाईल नंबर देखील टाकला जाईल, जेणेकरून आपण त्यांच्या प्रोजेक्टशी जॉईंट होऊ आणि त्यांचे प्रोडक्ट देखील आपण ऑर्डर करून मागवू शकतो. कारण त्याचा उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असणार आहे, एवढंच मी सांगतो. जाता आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करा? मार्गदर्शन करण्याएवढी मी काय मोठी नाही, पण एक माझ्या अनुभवातनं मी सांगते.
जे काय कराल ते बाय हार्ट करा, कारण त्याच्यातनं मिळणारा आनंद हा फार चांगला असतो. आणि शिवाय शेती आणि शेतकरी या दोघांनी जगातला एक अन्नदाता आहे आणि दुसरे अन्नदात्री असते, म्हणजे जी गृहिणी असते. त्या दोघांना मान देणं फार महत्वाचं आहे. अच्छा. देश हा सगळ्यात पहिले येतो, पण शेतकरी नसेल तर तो देश राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रोडक्टला तुम्ही जे बाहेरनं कंपन्यांकडनं विकत घेता, तर शेतकऱ्यांकडनं तुम्ही विकत घ्या. त्यांना त्यांच्या कामाचं, त्यांच्या घामाचा योग्य तो मोबदला द्या, एवढंच मी सांगेन. तो खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं तुम्ही. मला अजून एक प्रश्न आहे जो खूप असा मनात होता, की असं बोलतात की जर शेतकरी असेल तर त्याला मुलगी दिली जात नाही, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला नाही वाटत, कारण आज गावामध्ये सुद्धा ही काय ना, ही एक विचारशक्ती आहे की आज मी तुम्हाला एक उदाहरण देते. भांडूप सारख्या ठिकाणी 3 BHK मध्ये राहणारी एक मुलगी एका शेतकऱ्याशी लग्न करून आज कुडाळात राहते. आणि ती तिथे शेती करते. आणि त्यांनी जवळजवळ 4 एकर जमीन घेतली आहे आणि तिथे आज ऑर्गॅनिकली सगळ्या भाज्यांचं उत्पादन केलं जातं. हे काय माहितीये, हे लोक जे सांगतात ना की त्यांना कोणी मुलगी देत नाही वगैरे, असं काही नसतं. म्हणजे हे पसरवलं जातं. ज्याला लग्न करायचं आहे ना तो व्यवस्थित लग्न करतो विदाउट एनी. आज तुम्ही समजा एखादा श्रीमंत पकडला, उद्या तो श्रीमंत राहील याची गॅरंटी नसते. माझं म्हणणं काय आहे की माणूस कामसू आहे की नाही हे बघायचं. असेल देर खाटल्यावरही म्हणणारा असेल ना तर तो कुठल्याही क्षेत्रातला असू दे काही उपयोग होणार नाही, कारण तो जाणार, पाट्या टाकणार आणि येणार. तर माझं म्हणणं आहे काय, असं काही नसतं. शेती व्यवसाय हा, शेती करताना शेती ही निसर्गावर अवलंबून असते, पण शेतीला व्यावसायिक रूप द्यायचं तर शेतातनं जे उत्पन्न मिळतं तर त्याचे बाय प्रोडक्ट्स कसे करता येतील, ते मार्केट कसे करता येतील. आणि जरी नुकसान झालं तर ते एक आपल्याकडे म्हणतो ना, आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन असतो. तर शेतीसाठी नेहमी एक बॅकअप प्लॅन ठेवायला पाहिजे. नुसतं शेतीवर अवलंबून राहिलात ना तर काही उपयोग नाही. म्हणजे जोडधंदा, एक त्याच्याबरोबर जोडधंदा माणसाकडे असावा आणि तो योग्य रीतीने करता यायला हवा. कसं आहे, आज अशी स्थिती, आज नाही पूर्वीपासूनच अशी स्थिती आहे की तुम्हाला चाराण्याची अक्कल 1 रुपया करून विकता आली पाहिजे, पण त्याच्यासाठी चाराण्याची अक्कल हवी. थोडक्यात सांगायचा उद्देश काय, तर चाराण्याची अक्कल म्हणजे काय की तुमच्याकडे काहीतरी असायला हवं तुमचं स्वतःच असं, तेव्हा तुम्ही ते वाढवू शकता. नाहीतर ते तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही वाढवणार कसं. जर आपण शिक्षण का घेतो, शिक्षणाचा बाहेरच्या जगात काहीच उपयोग होत नाही, पण शिक्षण बाहेरच्या जगात त्याचा उपयोग, आपला उपयोग कसा करून घ्यायला पाहिजे स्वतःच्या ज्ञानाचा, हे आपल्याला शिक्षण समजवतं. पण जास्त शिकलेला माणूस बराच काही करू शकतो अशातला भाग नाही, कारण का त्याच्याकडे असलेलं जे कॅलिबर आहे ते त्याला विकता येत नाही. शेतीचं तसंच होतं, शेतकऱ्याकडे सगळं असतं पण शेतकऱ्याला समजत नाही की कुठे जावं. त्याच्यासाठीच आमचा स्वार्स प्लॅटफॉर्म आहे. स्वर ट्रेडिंगचा जो प्लॅटफॉर्म आहे ना तो त्याच्यासाठीच आहे की तुम्ही तुमच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या चांगल्या आहेत, ऑर्गॅनिक आहेत, तुम्ही जे कष्ट करतायत त्याला योग्य तो मोबदला तुम्हाला स्वर ट्रेडिंग देईल. आणि तुम्हाला हेही सांगेल की तुम्ही तुमच्या याच्यापासून काय काय बाय प्रोडक्ट बनवू शकता. म्हणजे साधारण लोकांना आपण मार्गदर्शन करतो, आम्ही मार्गदर्शन करतो की समजा हे बघा, मार्गदर्शन केल्यानंतर काय करायचं आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं, पण तुम्ही असं करा हे सांगणं हे आमच्यातर्फे होणार. त्याच्यानंतर ते करायचंय की नाही करायचंय, कशा प्रकारे करायचंय हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आता मी जेव्हा शेती करायला हे केली तर मला गॉडफादर कोणीच नव्हता. आई वडिलांनी शेती केलेली होती, करायचे ते काय बोलायचे, त्याच्यातनं आम्ही शिकत गेलो. नंतर जे ज्ञान आहे ना ते लोकांकडनं घेत गेल्यानंतर मला ते कळलं की हे कशा प्रकारे. जेव्हा मी पहिल्यांदा ऑर्किडचा प्लॅन टाकला होता, ऑर्किड हा फुलच मी कधी बघितलं नव्हतं,
पण जेव्हा गोव्यातले एक प्रतिष्ठित शेतकरी आहेत अल्ताफ म्हणून, त्यांच्या ऑर्किडच्या फार्मला मी भेट दिली ना, तेव्हा मी ठरवलं नाही आता आपण ह्या फुलांमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी कणकवलीला जमीन घेऊन तिथे ऑर्किडचं फार्मिंग चालू केलं. म्हणजे वेगवेगळ्या लोकांना भेटलं, त्यांच्याशी बोललं, त्यांच्याकडनं जी ज्ञान प्राप्ती होते ना, ती ज्ञान प्राप्ती ना माणसाला वाचल्यानंतर जास्त होते. बरोबर. पुस्तक वाचण्यापेक्षा पुस्तकं वाचणं मस्टच आहे, पण माणसानं वाचत जायचं. मग माणसानं वाचलं ना की मग आपल्याला त्यांच्याकडनं ज्ञान जास्त मिळतं, कारण त्यांचं प्रॅक्टिकल आपण बघत असतो. तसे ह्या प्रॅक्टिकल म्हणजे अल्ताफ जे आहेत त्यांचं प्रॅक्टिकल बघून मी ठरवलं की नाही मला आता, म्हणून मी स्वतःची 1-2.5 एकर जमीन घेऊन मग त्याच्यामध्ये ऑर्किडची लागवड केली. आज त्याचा फायदा होतोय, कारण ऑर्किडला तसं मार्केट भरपूर चांगलं आहे. शोधावं लागतं, पण मार्केट चांगलं आहे. इंडियामध्ये विकलं जातं. भारतामध्ये बँगलोरमध्ये ऑर्किड, अँथोरियम हे लग्नाच्या सजावटीसाठी, घरात काही चांगले कार्यक्रम असतील त्याच्या सजावटीसाठी वापरले जातात. बुकेमध्ये वापरले जातात. बाहेरही एक्सपोर्ट चांगला होतो त्याचा. म्हणजे चांगली मागणी आहे. हो, मागणी चांगली आहे, पण ती मागणी कुठून आहे हे आपण शोधावी लागते. बरोबर. माझा अजून एक शेवटचाच प्रश्न आहे की आता आपण एवढा सगळा व्याप करतो, एवढा बिझनेस तुम्ही चालू केलेला आहे, त्याच्यातून साधारणतः किती प्रॉफिट निघतं पर्सेंटेज मध्ये सांगा. प्रत्येक शेतीचं वेगळं आहे. जसं मी आता टायगर प्रॉन्स कल्टिव्हेशन करते, त्याच्यातनं वर्षाकाठी 7 ते 8 लाखाचं उत्पन्न आरामात मिळतं. ऑर्किडची शेती करते त्याच्या वर्षाकाठी म्हणजे प्रॉफिट ॲज सच. त्याच्यामध्ये जर काही म्हणजे नैसर्गिक आपत्ती नाही आली, सगळं व्यवस्थित चाललं तर एक साधारणपणे 7 ते 8 लाखाचा त्याच्यात सुद्धा म्हणजे नोकरी करण्यापेक्षा शेती पण माणूस करू शकतो. कारण का नाही करू शकत? पूर्वीचे लोक शेती करूनच जगायचे ना, घर सांभाळायची. तेव्हा तर कुटुंब पण मोठी होती. बरोबर. घरामध्ये जवळजवळ 12 ते 15 माणसं असायचीच प्रत्येक कुटुंबात. घर चालायचंच ना. कसं असतं, माझी आई नेहमी म्हणायची, जर एखादं कुटुंबातली स्त्री आणि पुरुष यांनीच ठरवलं की मी 2000 घर चालवेन, तर ते 2000 सुद्धा घर चालवू शकतात. नाहीतर त्यांना 2 कोटी द्या, तेही पुरत नाहीत. अच्छा. आपल्या सीमारेषा आपण ठरवायच्या असतात. बरोबर. तुम्ही तुमच्या सीमारेषा वाढवल्यात आणि नंतर त्या तुम्हाला सांभाळायला नाही जमल्या तर मग त्याचा काही उपयोगच नसतो ना. आपण म्हणजे एक म्हण आहे ना, अंथरूण पाहून पाय पसरायचं. तसंच तुम्ही तुमच्या ज्या ह्याच्या म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे याच्या सीमा जर बरोबर आखून ठेवल्या बरोबर, तर तुम्हाला त्याची गरज लागत नाही. त्यामुळे असं काही नसतं की शेतीमध्ये हे नाही, फक्त शेती करताना थोडीशी रिस्क जास्त असते. बरोबर. कारण ती निसर्गावर अवलंबून आहे. बरोबर. पण त्याच्यासाठी जोडधंदा जर केला तर ते नुकसान भरून निघतं. आज तुम्ही गोव्यामध्ये जा, कितीतरी शेतकरी आहेत जे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत आणि जे शेतीमध्ये शेती करतायत आणि दरवर्षी प्रावीण्य मिळवत आहेत, त्याच्यावर अवॉर्ड्स मिळवत आहेत, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. आज ग्रुप शेती केली ना, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली संघ स्थापन, तर तेही करण्यासारखं आहे. बरोबर. फक्त ती मानसिकता हवी. बरोबर. म्हणजे मला असं स्वतःला वैयक्तिक वाटतं, मी काय ग्रुप शेती वगैरे करत नाही, कारण का माझे कन्सेप्ट सगळ्यांनाच आवडतील आणि माझा एक आराखडा असतो, मी ठरवल्याप्रमाणेच काम व्हायला पाहिजेत असा एक आराखडा असतो. नियम आणि अटी नाही, हे स्वतःवर केलेले संस्कार असतात. बरोबर. कधी उठायचं, किती वाजता उठायला पाहिजे, कुठल्या गोष्टी किती वेळात व्हायला पाहिजे. माणूस जेव्हा नियमानुसार काटेकोर प्रमाणे चालतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नाही तर आजचं उद्यावर जातं. बरोबर. आजचं उद्यावर गेला ना की उद्याचं पण शिल्लक राहिलेल्या 3ऱ्या दिवसावर. बरोबर. आजचं आज तुम्ही कंप्लीट केलं तर ते चांगलं असतं. बरोबर. मग ते ज्याच्याकडे असतं ना, ते चांगल्या प्रकारे यामध्ये पाय रोवून राहू शकतात. दरवेळेला प्रॉफिटची अपेक्षा करायची नाही, पण 100% आपलं आउटपुट निघायला पाहिजे याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे. तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि ही मुलाखत खूप चांगल्या पद्धतीने झाली. तर नक्कीच शेतकरी वाचला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील राहूया आणि ताईंनी जे आपले मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाने नक्कीच आपल्या प्रेक्षकांना उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना देखील उपयोग होईल अशी आपण एक लोकांना ग्वाही देऊया आणि थांबूया. तर असेच नवीन विषय, नवीन मुलाखती, नवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल.
त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.